म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच स्थानिक समाजसेविका महिलांची एक मीटिंग घेऊन मार्गदर्शन केलं। नाशिक शहरात चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढल्यामुळे आपली सुरक्षा कशी करावी, आपले दागदागिन्याची हिफाजत कशी करावी याचं मार्गदर्शन केलं। म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या असून आपला बचाव कसा करायचा त्याचे फलक म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आले। स्टार लक्ष मराठी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डाके यांनी सांगितले की चेन स्नॅचिंग, घरफोडी करणारे व गल्लोगल्ली भाईगिरी करणारे भाई लोकांना चुकीला माफी नाही। समाजसेविका महिलांनी म्हसरूळ पोलीस स्टेशनला डॅशिंग सिंगम वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले। वृत्तसंकलन रफिक सय्यद। मी पोलीस इन्स्पेक्टर अतुल डहाके नव्याने म्हसरूळ पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे। मी चार्ज घेतल्यानंतर इथे 2 दिवस पूर्वी एक चेन स्नॅचिंगसारखा प्रकार झालेला होता। तर यासारखे प्रकार परत इथे होऊ नये, या प्रकारांना आळा घालण्यात यावा यासाठी आम्ही महिला मंडळाची आज एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये महिला मंडळांना आम्ही चेन स्नॅचिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपण काय प्रतिबंधक उपाययोजना करू शकतो याबद्दलची माहिती देण्यात आली। महिला जेव्हा कुठल्या प्रकारची चेन किंवा मंगळसूत्र घालून जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा त्यांनी पदरच्या साहाय्याने किंवा रुमालाच्या साहाय्याने, ओढणीच्या साहाय्याने जर आपली चेन झाकून ठेवली तर चोरट्याला ती चेन दिसणार नाही आणि त्यापासून आपलं संरक्षण होईल। अशा प्रकारच्या इतर सूचनासुद्धा महिलांना देण्यात आल्या आहेत। तसेच माननीय सिटी साहेबांनी सुरू केलेल्या 112 म्हणजे डायल 112 या नवीन उपक्रमाबद्दल सुद्धा त्यांना माहिती सांगण्यात आली आहे। जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारची पोलिसांची मदत लागत असेल तर आपण 112 याला डायल केल्यावर आपल्याला ताबडतोब तिथे 5 मिनिटाच्या आत मदत पोहोचते। या उपक्रमाबद्दल सुद्धा महिलांना माहिती देण्यात आली आहे। तसेच आजकाल सायबरचे क्राईमसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हायला लागले आहेत, त्याबद्दल सुद्धा आमची महिला कर्मचारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे। तर मी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांचा साथीने इथे असंच चांगलं काम होत राहील आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। सर, नागरिकांना काय अपेक्षा आपल्या? नागरिकांच्या अपेक्षा आहे की जे टवाळखोरी मुलं इकडे तिकडे फिरतात किंवा काही अंमली पदार्थांचं वगैरे सेवन करून असतात त्यावर कारवाई करावी असे नागरिकांची आमच्याकडून अपेक्षा आहे। तर आम्ही नक्कीच त्याबाबत काहीतरी ठोस कारवाई करणार आहे।